नमस्कार भक्तांनो बाळूमामांचे दर्शन स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे। भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या घरातील टॉयलेटमध्ये फेकून द्यायचं आहे तुम्हाला चिमूटभर मीठ। या मिठाची संपूर्ण माहिती घराला किती सुखी ठेवते याबद्दलची मी तुम्हाला बाळूमामांचे विचार आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर भक्तांनो, तुम्ही व्हिडिओवरती नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबा। ठीक आहे, तर चला आपण आता व्हिडिओला चालू करूया। चांग भलं बाळूमामांच्या नावानं चांग भलं। नमस्कार भक्तांनो, श्री बाळूमामा प्रसन्न तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुखी, समृद्धी, समाधानी आणि भरभराटी नादो हीच बाळूमामांच्या चरणी मी प्रार्थना करतो भक्तांनो। आणि आजच्या या व्हिडिओला चालू करतो, सुरुवात करतो। भक्तांनो, श्री बाळूमामा प्रसन्न बाळूमामाच्या नावानं चांग भलं आपल्या सर्वांच्याच स्वयंपाकघरामध्ये भक्तांनो रोज प्रत्येक पदार्थात मीठ वापरले जाते। अगदी गोड पदार्थ जरी असला भक्तांनो, गोड पदार्थ जरी असला, तिखट पदार्थ जरी असला, भाजीपाला असला, प्रत्येक पदार्थामध्ये भक्तांनो आपण मीठ हे वापर करत असतो। त्यामध्ये चिमूटभर आपण टाकतच असतो, तरच त्या गोड पदार्थाला देखील भक्तांनो चव येते। आपल्या हिंदू शास्त्रामध्ये मिठाला खूप महत्त्व आहे। अनेक वेळा अनेक ठिकाणी भक्तांनो दृष्ट काढण्यासाठी सुद्धा मीठ हमखास महत्त्वपूर्ण याचा आपण वापर करत असतो। आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या हिंदू शास्त्रामध्ये भक्तांनो बाळूमामा सांगतात की चंद्र आणि शुक्राचा कारक मानण्यात आला आहे मिठाला। मिठाने एखाद्या व्यक्तीच्या सर्व प्रश्न असतील, सर्व काही समस्या, सर्व काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होऊ शकतात। आर्थिक अडचणी सुद्धा निघून जातात। ते घरगुती त्रास, नजरबाधा, दृष्ट काढण्यासाठी मिठाचा वापर हा भक्तांनो अत्यंत महत्त्वाचा, आवश्यक ठरतो। त्याचबरोबर बाळूमामांच्या विचारानुसार, वास्तुशास्त्रानुसार जर तुमची नोकरीतील प्रगती खूप दिवसापासून थांबली असेल, नोकरी प्रमोशन मिळत नसेल भक्तांनो, किंवा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा कायम प्रभाव वाढत असेल, घरातील प्रत्येक सदस्यामध्ये, घरातील प्रत्येक वडीलधाऱ्या माणसांमध्ये नकारात्मक विचार कायम येत असतील तर भक्तांनो यामुळे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची, तुमच्या घराची प्रगती थांबते भक्तांनो यासाठी उपाय आपल्याला करायचा आहे, तर तो म्हणजे तुम्हाला घरातील टॉयलेटमध्ये गुपचूप मीठ टाकायचं आहे आणि फक्त तुम्हाला 30 सेकंद किंवा 40 सेकंदातच तुमच्या आयुष्यात तुम्हाला चमत्कार दिसणार आहे भक्तांनो। तुमचे आयुष्य बदलून जाणार आहे। घरात चारी बाजूने धनसंपत्ती, पैसा आणि भक्तांनो कामातील ज्या काही सर्व अडथळे असतील, आर्थिक अडचणी, पैशाच्या काही अडचणी असतील, ते वास्तवात खरे होणार आहे। घरात पैसा येण्याचा मार्ग मोकळा होईल आणि घरात पैसे देखील टिकतील तुमच्या। तर हे मीठ आपल्या टॉयलेटमध्ये कशा पद्धतीने टाकायचं आहे याबद्दलची मी संपूर्ण माहिती आता सांगणार आहे। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्याशिवाय भक्तांनो तुम्हाला समजणार नाही। नक्की बघायचं आहे तुम्हाला। तसेच कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न असे नक्की लिहायचं आहे। त्याचबरोबर भक्तांनो बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते तुम्हाला दाबायचं आहे, जेणेकरून मी जेवढे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सोडलेले आहेत, ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर बघा आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा येते ती म्हणजे आपल्या बाथरूममधून आणि टॉयलेटमधून, लक्षात ठेवा। आपल्या बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये भक्तांनो सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा असते आणि दिवसभरामध्ये आपण अनेक वेळा बाथरूमचा दरवाजा, टॉयलेटचा आपण हा ओपन करत असतो, उघडत असतो, लक्षात ठेवा।
तर या टायमाला तिथली नकारात्मक ऊर्जा जी आहे आपल्या घरामध्ये संडास बाथरूम असतं, त्या संडास बाथरूममधील जी नकारात्मक जी ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते, लक्षात ठेवा. आणि आपल्या घरात अनेक अडचणी निर्माण व्हायला चालू होतात. तसेच भक्तांनो, आपल्या शास्त्रात, आपल्या हिंदू शास्त्रात बाळूमामाने असे सांगितले आहे की बाथरूमचा आणि टॉयलेटचा दरवाजा हा जास्त काळ तुम्हाला उघडा ठेवायचा नाही, लक्षात ठेवा. कारण की अनेक वेळा आपण टॉयलेट आणि बाथरूममध्ये जाऊन आल्यानंतर चुकून दरवाजा हा बराच वेळा उघडा राहतो आणि उघडा ठेवतो, लक्षात ठेवा. तर घरामध्ये हा दरवाजा ओपन ठेवल्यानंतर, उघडा ठेवल्यानंतर दोष निर्माण होतात, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे घरात अनेक अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होतात. कारण भक्तांनो, बाथरूम आणि टॉयलेट हे दोन ठिकाणी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेचे स्थान हे महत्त्वाचे मानले जाते. कारण कारण या ठिकाणी आपण किती पण स्वच्छता ठेवल्याचे म्हटले तरी तिथे आपल्या शरीरावरची जी काही घाण असेल तिथे निघून जाते, लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या ठिकाणी घाण असते, कचरा असतो, घाणेरडा वास असतो, अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये असते. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय असते, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला संडास बाथरूम असेल किंवा बाथरूम असेल तर ते आपल्याला संपूर्ण स्वच्छता ही ठेवायचीच आहे. आणि दरवाजा जास्त वेळा आपल्याला तो उघडा ठेवायचा नाही. आणि घरातील कोपऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला घाण झाडू मारून त्या ठिकाणी भक्तांनो ठेवायचं नाही. त्याचबरोबर बघा आता, टॉयलेट म्हणजे आणि बाथरूम मधील घाणेरडा वास, नकारात्मक ऊर्जा आपल्या पायांमार्फत आपल्या सर्व घरामध्ये पसरते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, दोष निर्माण होऊ लागतात. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. जसे की बघा आता, आपल्या घरामध्ये सर्व काही सुरळीत चालू असतं, पण घरामध्ये अचानक वाद व्हायला सुरुवात होते. घरामध्ये सतत नवरा बायकोचं भांडण होतात. घरात अगदी किरकोळ गोष्टींवरून, काही छोट्या गोष्टीवरून सुद्धा मोठ्या वादात रूपांतर होतं. घरात पैशाच्या अडचणी येतात. आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये आजारपण, दवाखाना वाढत जातो. आपल्या घरातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये ते लोक यशस्वी होत नाहीत. कोणतीही गोष्ट ही मनासारखी त्यांची होत नाही, लक्षात ठेवा. आणि कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही. आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग बंद झाले, आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण झाले आणि घरातील पैसा विनाकारण आजारपण किंवा कोणत्याही गोष्टींवरून, किरकोळ गोष्टींवरून वाया जाऊ लागला तर साहजिकच घरातील माणसांमध्ये, घरातील प्रत्येक व्यक्तींमध्ये चिडचिडपणा वाढतो आणि घरात वादाचे प्रमाण वाढत असते, लक्षात ठेवा. घरामध्ये कुठल्याही चांगल्या कामामध्ये बघताना, कुठलंही शुभ कार्य असू दे, या शुभ कार्यामध्ये आपल्याला जर यशस्वीपणा, चांगल्या रीतीने कार्यक्रम आपल्याला पाडायचा असेल तर या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तसेच हे शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. यामुळे आपल्या कुटुंबाची, मुलांची, वडीलधाऱ्या माणसांची देखील खुंटत चालत असते, भांडण चालत असतात कायम. म्हणून आपल्याला आपल्या घरातील टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये एक मूठभर मीठ ठेवायचं आहे भक्तांनो. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट जे काही इडापिडा असतील, भूतबाधा असतील, ज्या काही वाईट शक्ती असतील त्या निघून जाणार आहेत. जर भक्तांनो तुम्ही हे मीठ आठवड्यातील कोणत्याही दिवशी ठेवू शकता. हे मीठ ठेवण्यासाठी तुम्हाला एक काचेचं भांड आहे ते घ्यायचं आहे. मग तुमच्याकडे काचेची वाटे असले तरी चालेल, काचेचा ग्लास असेल तर चालेल. अशा पद्धतीचं भांड तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे. भक्तांनो, इतर कोणत्याही धातूचं भांड तुम्हाला मीठ ठेवण्यासाठी अजिबात त्या ठिकाणी वापरायचं नाही.
मिठाचा प्रभाव हा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी येत असतो, म्हणून आपण इतर कोणतेही धातूचे भांडे किंवा वाटीत आपल्याला तेथे वापरायचे नाही. हे दोन्ही ग्रह खराब होऊ शकतात, लक्षात ठेवा. आणि परत आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीत अडचणी निर्माण होऊ शकतात, लक्षात ठेवा. आर्थिक अडचणीत निर्माण होऊ शकतात, पैशाच्या पाण्याच्या कोणत्याही प्रॉब्लेम्स असतील घरामध्ये ते आपल्याला निर्माण होऊ शकतात. तर हा उपाय जर आपण केला, पैसा येण्याचे मार्ग बंद होतील, लक्षात ठेवा. आणि घरातील पैसा हा विनाकारण खर्च होऊ शकतो. म्हणून या उपायासाठी तुम्हाला काचेचं भांडं वापरायचं आहे, कारण हा असा धातू आहे यातून कोणत्याही ग्रहावर ती काहीही परिणाम होत नाही, म्हणजेच न्यूट्रल काच हा धातू आहे, लक्षात ठेवा. हा उपाय करण्यासाठी तुम्ही खडे मिठाचाच जास्तीत जास्तपणे वापर करायचा आहे. भक्तांनो, प्रयत्न करा, परंतु नसेल तुमच्याकडे खडे मीठ तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा वापरू शकता, चालतंय, लक्षात ठेवा. हे आपल्याला त्या काचेच्या वाटीमध्ये भरायचं आहे आणि आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ती वाटी तुमच्या बाथरूमच्या एका कोपऱ्यामध्ये, टॉयलेटच्या एका बाजूला तुम्हाला ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. असं आपण केल्यावर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. दर आठवड्यातील शनिवारी तुम्हाला ते मीठ तिथेच बाथरूममध्ये टाकून पाणी ओतून तुम्हाला तिथे द्यायचं आहे, लक्षात ठेवा. पण एक गोष्ट तुम्हाला भक्तांनो लक्षात ठेवायचं आहे की मी ज्यावेळी तुम्ही बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये टाकता मीठ, त्यावेळेला तुमच्या हाताचा स्पर्श हा मिठाला होता कामा नये, याकडे तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. या मिठामध्ये आठवड्याभराची आपल्या घरातील टॉयलेटमधील बाथरूम मधील नकारात्मक ऊर्जा साठलेली असते, लक्षात ठेवा. आणि जर तुमचा हात या मिठाला लागला तर परत ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून किंवा शरीरातून पसरू शकते आणि घरामध्ये परत येऊ शकते. त्या मिठाला स्पर्श न होता तुम्हाला ते मीठ बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये टाकून पाणीने वतायचं आहे, धुवून टाकायचं आहे. आणि पुन्हा भक्तांनो, पुन्हा एकदा दुसरं मीठ नवीन जे आहे ते तुम्हाला त्या वाटीमध्ये भरून ठेवायचं आहे. त्याचबरोबर असं म्हणतात की भक्तांनो, बाळमामाच्या प्रिय भक्तांनो, मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सगळ्यात जास्त पावर असते, शक्ती असते, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या हिंदू शास्त्रामध्ये बाळमामा सांगतात की जे आपण भक्तांनो स्वयंपाकघरामध्ये जे मीठ वापरतो तर ते देखील जास्त काळ उघड ठेवायचं नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये स्वयंपाकघरात मीठ वापरून झाले की लगेच मिठाचा डबा बंद करायचा आहे, जेणेकरून ते मीठ कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही आकर्षित करणार नाही. कारण भक्तांनो, हे मीठ आपण खात असतो आणि जर या मिठामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आकर्षित झाली असेल तर ते विपरीत आपल्या घरामध्ये, आपल्या घरातील प्रत्येक सदस्यामध्ये, आपल्या घरातील प्रत्येक लहान मुलामध्ये ते नकारात्मक परिणाम घडवत असते, लक्षात ठेवा. म्हणून हा मिठाचा जो डबा आहे तो आपल्याला उघडा ठेवायचा नाही, याकडे आपण आवर्जून पाहणे खूप गरजेचं आहे भक्तांनो. म्हणून मिठाचा डबा जो असतो तो जास्त काळ उघडा ठेवायचाच नाही. या मिठामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये याच्या आपण सर्वांनी भक्तांनो काळजी घ्यायची आहे, खरंच काळजी घ्यायची आहे भक्तांनो. लक्ष द्या, दुर्लक्ष या गोष्टीकडे भक्तांनो करू नका. मिठाने कुठलीही नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू नये यासाठी मिठामध्ये आवर्जून 2 लवंगा आणि 1 हिरवी वेलची आवर्जून ठेवायची आहेत. यामुळे मीठ शुद्ध आणि पवित्र राहत असते, लक्षात ठेवा. म्हणून जर तुमच्याही मिठाच्या डब्यामध्ये तुम्ही आवर्जून लवंगा ठेवल्या नसेल तर त्या आवर्जून ठेवायला सुरुवात करा. त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जे काही मीठ वापरतो ते देखील काचेच्या बरणीमध्ये ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा भक्तांनो. तसेच त्याचबरोबर पैसा येण्याचे सर्व मार्ग तुमचे सुटतील. ज्या काही प्रॉब्लेम्स असतील, घरात दंगा भूतबाधा काही तर तुमच्या मनामध्ये येत असेल, या सर्व काही प्रॉब्लेम्स असतील, घरात सुख समृद्धी तुमच्या यायचं असेल तर भक्तांनो या गोष्टीकडे या मी जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे, बाळूमामांनी सांगितलेला हा उपाय तुम्हाला सर्वांना भक्तांनो करायचा आहे, ठीक आहे.
त्याचबरोबर भक्तांनो, आपल्या हिंदू शास्त्रामध्ये वास्तुशास्त्रानुसार जर तुमची नोकरीतील प्रगती खूप दिवसापासून थांबली असेल तर भक्तांनो निघून जाणार आहे हा उपाय केल्यानंतर, लक्षात ठेवा. तसेच तुम्ही असेच बाळूमामांचे व्हिडिओ ऐकण्यासाठी, असेच बाळूमामांचे दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करून भक्तांनो बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे. जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ. त्याचबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ.